मंडळी, युद्ध सुरू आहे म्हणून सगळ्या देशात भावाचं संकट आलं बरं. एवढे भाव वाढले सगळ्या गोष्टीचे की खूप सिलेंडरचे भाव डबल न झाले. म्हणजे ब्लॅकमध्ये भेटून राहिले पण एक नंबरमध्ये नाही. एक नंबरमध्ये खूप उशिरा. ब्लॅकमध्ये तुम्ही 1500 द्या, 2000 द्या, झपालकन भेटून जाते. पण त्याच्यानंतर तेलाचे दर कुठच्या कुठं. पण शेतकऱ्याचं काय, जसं आहे तसंच. इकडे शेतकऱ्याचे उभे गहू उन्हामुळं शॉर्ट सर्किटमुळं पेटत आहे. गारपीट सुरू आहे जोरजोरात. खूप ठिकाणी नुकसान झालं आहे. कांद्याचं, संत्र्याचं, खूप ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पिकाचं नुकसान झालं आहे. पण शेतकऱ्याचं काय, जसं आहे तसंच. मंडळी, या सगळ्या गोष्टीले तुमच्याजवळ पर्याय आहे. गॅस महाग झाला तर त्याचं तुम्ही पर्याय चुला पेटवसान, शेगड्या घेसान, इलेक्ट्रॉनिक. पेट्रोल महाग झालं, इलेक्ट्रॉनिक गाड्या येऊन राहिल्या त्या घेसान. पण अन्नाला पर्याय नाही बरं. याला फक्त एकच पर्याय आहे, फक्त शेतकरी, ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो. दुकानातलं सोनं महाग झालं पण शेतकऱ्याचं सोनं मातीतच गेलं. शेतकऱ्याचं काय, जसं आहे तसंच. होणारा हाताला जाणारा